नमस्कार, मी संदीप दराडे बोलापुढारीमध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत करतो. आज बोलापुढारी आलेलं आहे टाहाकारी देवस्थानाजवळ. खरं तर टाहाकारी हे जे अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील गाव आहे, या ठिकाणी जगदंबा मातेचं अतिशय सुंदर हेमाडपंथी बांधकाम असलेलं सुंदर असं मंदिर या ठिकाणी आहे. या मंदिराला अतिशय मोठा इतिहास आहे. का जो इतिहास आज तुम्हाला हे मंदिर दाखवत असताना मला तुम्हाला दाखवायचा आहे. चला तर आपण या मंदिराचं नक्की बांधकाम काय आहे, यावर जे शिल्पकाम झालंय, जे मूर्तिकाम झालंय, त्या मूर्तींमधनं कुठला संदेश त्या काळी देण्यात आलेला आहे तोही आपण बघणार आहोत. आणि जागृत ह्या देवस्थानाच्या जगदंबा मातेचं दर्शनही तुम्हा सगळ्यांना आज आपण घडवून आणणार आहोत. चला आपण हे मंदिराचं पहिलं बांधकाम बघूया. चला, अतिशय सुंदर अशा पद्धतीचं हे कोरीव असं बांधकाम आहे, तुम्ही बघू शकता. 1000 वर्षापूर्वीचं काम असेल असा काही याचा अंदाज आहे. सर्व अतिशय सुंदर असं नक्षीकाम आणि त्याच ताकदीने हे मंदिर 1000 वर्षापासून खरं तर उभं आहे. म्हटलं जातं की इथं एक डोंगर होता, त्या डोंगरामध्येच कोरीव काम म्हणजे त्या दगडामध्ये करून या मंदिराचं बांधकाम त्यावेळी करण्यात आलंय. यामधनं एक भुयारी मार्गही होता जो त्या डोंगरावर निघत होता, असे काही कथा याच्यामध्ये आहेत. पांडवकालीन मंदिर आहे असंही या ठिकाणी बोललं जातं. आपण बघू शकतात सर्व नक्षीकाम आणि यावर असलेलं हे मूर्तिकाम म्हणजे ही गणेशाची मूर्ती आपण बघू शकतात. अतिशय सुंदर अशा पद्धतीची ही गणेशाची मूर्ती यावर कोरीव पूर्ण त्या दगडामध्येच म्हणजे त्या डोंगरामध्ये खरं तर ही बनवलेली मूर्ती आहे. बाकीच्याही सर्व या ठिकाणी वेगवेगळ्या मूर्त्या आहेत. इथे हे गोमुख आहे मधून बनवलेलं आणि याच्यावरती पुन्हा एक देवीची मूर्ती वरती आहे. अतिशय सुंदर असं काम आहे, तुम्ही बघू शकता याच्यामध्ये. आणि हे गोमुख आहे वरती, त्या मूर्तीचं बांधकाम काम तुम्ही बघू शकता. या सगळ्या मूर्त्या आणि याच्यामध्ये अतिशय मोठा इतिहास यामध्ये दडलेला आहे. म्हणजे याच्या बाबतीत असं बोललं जातं, तुम्ही बघा की या मंदिराला 1679 साली ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज जालन्याची मोहीम करून पुन्हा रायगडावर जात होते, त्यावेळी संगमनेर जवळ रायतेवाडी या ठिकाणी रणमस्तक खानाच्या सैन्याने महाराजांना अडवलं. आणि महाराजांना अडवल्यानंतर महाराजांसोबत होते सिद्धोजी निंबाळकर, बहिर्जी नाईक आणि बाकी सर्व मावळे. तर त्यावेळी युद्ध त्या ठिकाणी झालं, महाराजांची तब्येत खालवलेली होती. आणि त्यावेळी बहिर्जी नाईक महाराजांना म्हणतात, राजा तुमची तब्येत थोडी खालवलेली आहे, तुम्ही जवळच एक किल्ला आहे, अतिशय सुंदर किल्ला आहे, तिथं सगळ्या पद्धतीची सुरक्षितता आहे, सिक्युरिटी आहे. विश्रामगड ज्याचं नाव आहे, ज्याला विश्रामगड म्हणतो, त्यावेळी पट्टा किल्ला म्हणायचे, त्या ठिकाणी आपण जाऊया. आणि सिद्धोजी निंबाळकर म्हणले, राजा तुम्ही जावा, म्या लढाई करतो या ठिकाणी, मी 2 हात करतो या रणमस्तक खानासोबत. त्यावेळी ते युद्ध सिद्धोजी निंबाळकरांच्या नेतृत्वाखाली झालं आणि महाराज विश्रामगडावर विश्रांतीसाठी 21 दिवस आले. ते युद्ध त्यावेळी जिंकलं, महाराजांच्या मावळ्यांनी युद्ध जिंकलं, परंतु सिद्धोजी निंबाळकर त्या ठिकाणी धारतीर्थी पडले आणि सिद्धोजी निंबाळकरांचं पार्थिव विश्रामगडावर आणलं. नाशिक दरवाजाजवळ त्या ठिकाणी आजही सिद्धोजी निंबाळकरांची समाधी आहे, हे आपल्याला सगळ्यांना बघायला मिळतं. परंतु त्या 21 दिवसात महाराज स्वतः विश्रामगडावर विश्रांतीसाठी असताना म्हणजे ह्या जगदंबा मातेच्या मंदिरापासून एक 15 ते 20 किलोमीटर अंतरावर जो विश्रामगड आहे त्या ठिकाणी असताना महाराज या ठिकाणी 2 वेळा दर्शनासाठी आले. त्याचाही इतिहास पुढे जाऊन मी तुम्हाला आता पुन्हा सांगतो. उरलेला इतिहास आपण बघूया. चला मंदिर बघूया पहिला. आता हे अशा पद्धतीचं अतिशय सुंदर रेखीव असं खरं तर यामध्ये काम केलंय. मूर्त्या अतिशय सुंदर आहे, अतिशय भव्य दिव्य आणि मोठं मंदिर आहे. अनेक देवीच्या सुंदर सुंदर मूर्त्या आहेत. सगळ्या पद्धतीचं नक्षीकाम या ठिकाणी अतिशय सुंदर करण्यात आलंय, बघू शकता. या मूर्त्या खरं तर खूप सारे संदेश देतात. खरं तर वास्तुशास्त्रामध्ये मी पण इतका काही पारंगत नाही तुम्हाला सांगायला, परंतु तरी जे काही जाणवतं, जे काही दिसतं आणि जे रेखीव काम झालेलं आहे, 1000 वर्षापूर्वीचं काम आहे, परंतु आजही तितक्याच ताकदीने अतिशय सुंदरतेने हे सगळं काम उभं आहे. प्रत्येक मूर्ती काहीतरी वेगळा संदेश देते. म्हणजे तिकडच्या मूर्तीच्या देवीच्या पायाखाली राक्षस आहे, बाजूला काय आहे, इथं वेगळ्या पद्धतीचा संदेश पुन्हा दिलाय. इथं हातामध्ये डमरू आहे, दोन्ही बाजूला, एका बाजूला डमरू आहे, एका बाजूला त्रिशूळ आहे आणि देवीची मूर्ती आहे. या अशा पद्धतीच्या ह्या सगळ्या मूर्त्या वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या स्वरूपात नक्की काय संदेश यातनं खरं तर त्यावेळी लोकांना ज्यांनी खरं तर इतकं सुंदर काम केलं त्यांना द्यायचं आहे, याच्या बाबतीत खरं तर अतिशय अभ्यास करण्यासाठी किंवा यावर खरं तर PhD करण्यासारखा विषय आहे. तरुणांनी यावं, महाराष्ट्रातील देशभरातील भाविकांनी म्हणा किंवा ज्यांना
हेमाडपंथी कामाच्या बाबतीत उत्सुकता आहे अशा लोकांनी आमच्या ह्या टाकरी गावात यावं आणि हे मंदिर बघावं. भाविकांनी मोठ्या संख्येने इथे यावं. अतिशय पवित्र आणि नवसाला पावणारी ही खरं तर जगदंबा मातेची मूर्ती या ठिकाणी आहे किंवा देवस्थान या ठिकाणी आहे. या अशा पद्धतीचं अतिशय सुंदर आपण बघू शकतात. सगळा राऊंड आपण इथे मारला आणि याच्यामध्ये हे रेखीव आणि अतिशय कोरीव अशा पद्धतीचं काम या ठिकाणी खरं तर त्यावेळी झालेलं आहे. हे नक्षीकाम तुम्ही बघू शकतात. अगदी आज करोडो रुपये खर्चून अशा पद्धतीचं काम कुठे होत नाही. इतकं सुंदर काम आहे. म्हणजे तंतोतंत एकमेकाला समजणार आहे. किंवा इथे बघा गणेशाची मूर्ती आहे, इथं वेगळीच मूर्ती, पुन्हा इथं गणेश आहे. गणेशा किंवा हत्ती पण वेगवेगळ्या पद्धतीच्या स्वरूपात आहे आणि या पद्धतीचं कोरीव काम या ठिकाणी अतिशय सुंदरतेने या मंदिरात झालंय. आता आपण जाणार आहोत मंदिरामध्ये आणि मंदिरात बघण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला खरं तर आम्ही या ठिकाणी दाखवणार आहोत. अतिशय पवित्र स्थान मित्रांनो, तुमचं दर्शन या ठिकाणी मातेचं आम्ही घडून आणणार आहोत. हे अत्यंत सुंदर हा प्रवेशद्वार आहे. हे 2 खांब तुम्ही ध्यानात ठेवा. फक्त मी मध्ये सांगताना हे 2 खांब आहेत आणि बाकी पुढचा तुम्हाला इतिहास सांगतो. या पद्धतीने तुम्हाला सर्व गोष्टी पुढे मी दाखवणार आहे. आता हा मुख्य गाभारा आहे, हा मंदिराचा गाभारा आहे. याच्यामध्ये आल्यानंतर जर आपण बघितलं तर ह्या गाभाऱ्यात ज्यावेळी आपण वरती बघतो, ज्या पद्धतीचं रेखीव आणि कोरीव काम आहे, या सगळ्या मूर्त्या आहेत, अत्यंत तंतोतंत आणि सुंदर काम आहे. करोडो नाही अब्जावधी रुपये खर्चून सुद्धा आज अशा पद्धतीचे काम देशात जगात होऊ शकत नाही. अशा पद्धतीचं काम खरं तर त्यावेळी झालेलं आपल्याला हे बघायला मिळतंय. अत्यंत सुंदर काम आहे. ते जे 2 खांब पुढे तुम्हाला दाखवले, प्रत्येक खांब एक सारखा आहे, काम नक्षीकाम एक सारखं आहे, साईज एक सारखी, परंतु ते जे 2 खांब तुम्हाला दाखवले आणि आता हे जे 2 खांब तुम्हाला मी दाखवणार आहे, हे मधले 2 खांब बघा, हे 2 खांब. तर हे जे 4 खांब आहे, मी आता तुम्हाला जो छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगत होतो त्याचाच हा एक भाग आहे. महाराज विश्रांतीला होते. म्हटलं जातं त्यावेळी या ठिकाणी महाराज ज्यावेळी दर्शनाला आले, 2 वेळा या ठिकाणी दर्शनाला आले, त्यावेळी हे शिवाचं मंदिर होतं. महाराज शिवाचे भक्त होते आणि शिवाचे भक्त असल्या कारणाने इथं महादेवाची पिंड होती आणि महाराज 2 वेळा आले. परंतु याची काही पडझड त्यावेळी थोडीफार झालेली होती आणि स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. हे जे 4 खांब आहेत, हे 4ही खांब शिवकालीन आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः याची डागडुजी करून हे 4 खांब उभे केलेले आहेत. अशा पद्धतीचा इतिहास खरं तर सांगितला जातो आणि 1880 ते 90 सालाच्या दरम्यान या ठिकाणावरनं जवळच जे गाव आहे त्या गावात असणाऱ्या एका सुतार बांधवाने खरं तर त्यावेळी एका अखंड लाकडामध्ये जगदंबा मातेची मूर्ती निर्माण केलेली आहे, का जी मी आता तुम्हाला दाखवणार आहे, जिचं तुम्हाला दर्शन. अत्यंत सुंदर आणि पवित्र अशी मूर्ती या ठिकाणी जी जगदंबा मातेची आहे ती मूर्ती या ठिकाणी आहे. आणि आमच्या टाहकरी गावातील बांधवांची श्रद्धा जगदंबा मातेप्रती असल्याने त्यांनी त्यावेळी जगदंबा मातेची स्थापना या ठिकाणी करून घेतलेली आहे. आपण मातेचं दर्शन करूया आणि त्यानंतर उरलेलं मंदिर पण तुम्हाला मी नक्कीच दाखवणार आहे. ही जगदंबा मातेची खरं तर या ठिकाणी मूर्ती आहे. आपण बघू शकता ही मातेची मूर्ती या ठिकाणी आहे. अत्यंत सुंदर आणि रेखीव काम केलेली एका अखंड लाकडातली ती जगदंबा मातेची अत्यंत सुंदर अशी मूर्ती आणि पवित्र देवस्थान आहे, अत्यंत पवित्र. इथे जी मनोकामना आपण म्हणतो ती पूर्ण झाल्याशिवाय नक्कीच राहत नाही. अशा पद्धतीचं हे आमचं जगदंबा मातेचं देवस्थान या ठिकाणी आहे. मातेचं दर्शन घेतल्यानंतर आपण पुढे आपण बघणार आहोत बाकीचं जे काही रेखीव काम या ठिकाणी झालेलं आहे. आपण बघू शकता मातेच्या मंदिराच्या समोरचा जो गाभाऱ्यातला हा डोम आहे, या ठिकाणावरचं काम तुम्ही बघा. अत्यंत सुंदर अशा पद्धतीचं काम आहे. या ठिकाणी आपण ज्यावेळी या गाभाऱ्यामध्ये दुसऱ्या ठिकाणी येतो तर इथे आपण बघू शकता भगवान शंकराची पिंड या ठिकाणी आहे आणि बाकीच्या अनेक देवाच्या मूर्त्या या ठिकाणी आहेत. ही भगवान शंकराची पिंड या ठिकाणी आहे ठेवलेली. इथे नंदी आहे समोर आणि इकडे आल्यानंतर पुन्हा इथं विष्णू भगवानाची खरं तर मूर्ती या ठिकाणी आहे. त्याच्यामध्ये आपण प्रवेश केल्यानंतर भगवंताचं दर्शन आपण या ठिकाणी घेतो.
त्यानंतर आपण ह्या बाजूला ज्यावेळी जातो अशा पद्धतीचं अत्यंत सुंदर काम आहे. ही एक देवीची मूर्ती या ठिकाणी आहे. आपण ज्यावेळी इथे येतो अशा पद्धतीचं एक 1000 वर्ष जुनं खरं तर हे देवस्थान आहे. अत्यंत सुंदर पद्धतीने बनवलेलं किंवा रेखाटलेलं आणि शिल्पकाम केलेलं पवित्र असं हे देवस्थान आहे. मी सर्व भाविकांना, अगदी महाराष्ट्रातील देशभरातील भाविकांना जे जे हा व्हिडिओ बघतील, नक्कीच आपण एकदा अगदी मनोभावे या ठिकाणी यावं. आमच्या इथे मंदिरामध्ये टाहकरी गावात जगदंबा मातेचं दर्शन घ्यावं. तुमच्या इच्छा अपेक्षा नक्कीच पूर्ण होतील. अतिशय पवित्र आणि नवसाला पावणारी आमची ही देवी आहे. इथे तीर्थक्षेत्र विकासाची कामं अतिशय सुंदर पद्धतीने खरं तर या गावात सुरू आहेत. इथे यात्रेला मोठ्या प्रमाणावर लोक येत असतात. मंदिराचा जीर्णोद्धारही चांगल्या पद्धतीने सुरू आहे. अत्यंत चांगल्या पद्धतीने ह्या ग्रामस्थांनी या मंदिराला आजपर्यंत जपलेलं आहे. म्हणून सगळ्या भाविकांना माझी नम्रतेची विनंती असेल का आपण नक्कीच टाहकरी देवस्थानाला एकदा अवश्य भेट द्यावी आणि मंदिराचं पावित्र्य आणि इथे असलेलं रेखीव काम आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वतःचं ज्यांचं इथं पदस्पर्श झालेला आहे, 2 वेळा ते या ठिकाणी दर्शनाला आले, अशा देवस्थानाला आपण नक्की भेट द्यावी. धन्यवाद. रामकृष्ण.